प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की आता जे काही घडू शकतं त्यामध्ये फक्त मंजिरीचा अंतच होऊ शकतो, परंतु मंजिरी मात्र हार मानायला तयार नाहीये. कारण की 300 वर्षापूर्वीचं तिचं हे चिरतरुण होण्याचं स्वप्न आहे आणि ते सहजासहजी हातातून ती सुटू देणार नाही असं दिसून येतं. प्रेक्षकांनो, इकडे शिवनाथ, अंबिका, मीरा, अथर्व तसेच महागौरीचा आशीर्वाद सुद्धा यांच्यावर असतो आणि महागौरीची साथ सुद्धा असते. परंतु आपण पाहतो की ज्या पद्धतीने मंजिरी त्यांना त्यांच्या आव्हानांना उत्तर देताना दिसून येते, त्यामध्ये मात्र आपण पाहतोय की मंजिरी शिवनाथ, अंबिका, मीरा, अथर्व यांच्या एक पाऊल पुढे आहे. कारण की मंजिरीने इथून कसा सुटण्याचा मार्ग शोधायचा हे तिला समजलं आहे. त्याचबरोबर तिने त्याचा प्रवाह सुद्धा सुरू केलेला असतो. कारण की मार्जरी सुद्धा आपण पाहतो मंजिरीचीच एक प्रतिमा असते आणि तिने मंजिरीची सुटका तिथून व्हावी यासाठी पुरेपूर तयारी केलेली असते. परंतु आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये आता मंजिरीची नवी खेळी असणार की मंजिरीचा अंत होऊन एका नव्या चटकिणीचा तिथे प्रारंभ होणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो जो विधी होणार असतो त्या विधीमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडतात आणि आपण पाहतो की यामध्ये सगळ्यात महत्वाचं की अंबिकाला सुद्धा आता असं वाटू लागतं की तिने अथर्व समोर यायला पाहिजे. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिका ही अथर्व समोर येणार की अंबिका मनुष्य स्वरूपात तिथे असणार, हे सगळंच काहीसं विचित्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण की प्रेक्षकांनो, हा खेळ मात्र फक्त चिरतरुण होण्याचा नाहीये, तर एका वाईट शक्तीला संपवण्यासाठी आहे. आणि त्यामध्ये महागौरीची साथ असल्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण की प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने अंबिका ही शिवनाथला सांगत असते, तिच्या मनातल्या भावना ती बोलून दाखवते, त्यानंतर जो विधी सुरू असताना जे काही शिवनाथ करतो त्यानंतर अंबिका तिथे दिसत नाही. मंजिरीच्या मनात प्रश्न असतात आणि मंजिरीने मात्र मायाला बरोबर अडकवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इकडे मंजिरीचा आवाज मायाला आलेला असतो, परंतु माया मात्र जेव्हा ती जी लाईन असते, जो मार्ग असतो मंजिरीने बनवलेला, तो मार्ग नाहीसा होतो. तेवढ्या तिथे मीरा आलेली असते आणि मीरा जेव्हा विचारते की माया काय झालं, तू कुणाशी बोलत होती, तेव्हा माया मात्र काहीतरी विचित्र उत्तर देऊन तिथून निघून जाते. परंतु तिला मंजिरीचा आवाज आलेला असतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतो मंजिरी तिची खेळी सुरू करते. आणि इकडे मात्र शिवनाथ विधीची तयारी करण्यासाठी त्याने मीराला तसेच अथर्वला काही धातू जमा करायला सांगितलेले असतात. जे पंचधातू असतात त्यामध्ये आपण पाहतो की सोने, चांदी, तांब, पितळ, लोह या सगळ्या गोष्टी एकत्रित करून शिवनाथला द्यायच्या असतात आणि त्या सर्व वस्तू या रामपुरेच्या घरातल्याच हव्या असतात. प्रेक्षकांनो, हे सगळं मीरा अथर्व करतात खरं, परंतु त्यानंतर मीरा जेव्हा तिच्या वडिलांकडे जात असते, परंतु तेव्हा सुद्धा ती मायाच्या बोलण्याचा विचार करत असते. आणि त्याचबरोबर अंबिकाला तिने जे समजावलेलं असतं की तू अथर्वला दिसायला पाहिजेस, कारण की त्यांना त्रास होतोय आणि त्यांना खूप वाईट वाटतंय. कारण की ताई, माझ्याकडनं चूक झाली, मी तुझ्याबद्दल अथर्वला सांगितलं, परंतु तेव्हापासून त्यांचं मन मात्र तुला शोधत आहे. परंतु अंबिकाला माहीत असतं की अथर्व तिच्यावर खूप प्रेम करतात आणि मला आता काहीही वेगळं करायचं नाहीये. माझा संसार हा खूप चांगला होता, परंतु जे काही माझ्या संसारात घडलेलं आहे त्यावर मला विचार करायचा नाहीये आणि पुन्हा यामध्ये गुंतायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं मंजिरीचा अंत आहे. परंतु जेव्हा स्वतःहून अंबिका अथर्वच्या वेदना पाहते तेव्हा तिला असं वाटतं की खरंच मीरा जे सांगतेय ते योग्य असेल का, मी अथर्वला दिसायला पाहिजे का, आणि यावर अंबिका विचार करत असते. प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो की मंजिरीने पुन्हा तिचा खेळ सुरू केलेला असतो आणि ती पुन्हा मायाला आवाज देऊ लागते. कारण की तिला माहीत असतं की माया एकटी अशी व्यक्ती आहे की जी माझं काम करू शकते. कारण की मायाला मंजिरीच्या शक्ती जाणून घ्यायच्या असतात आणि ती म्हणते की मला तुमच्याकडनं शक्ती घ्यायच्या आहेत, तुमच्या शक्ती शिकायच्या आहेत, जेणेकरून मी खूप पैसे कमवेल. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून मंजिरी मायाला प्रोत्साहित करत असते. आपण पाहतो की जेव्हा मायाला पुन्हा मंजिरीचा आवाज ऐकू येत असतो तेव्हा मात्र माया सुद्धा मंजिरीला आवाज देत असते, मॅडम तुम्ही मला दिसत नाहीये, तुमचा आवाज ऐकू येतोय. आणि तेव्हा मंजिरीला इकडे समजतं की मायाला माझा आवाज ऐकू गेलेला आहे, म्हणजे आता माझं काम सोपं होणार. आणि तिला मायाचा हेतू माहीत असतो. माया कशाला भुलू शकते, माया माझ्या कोणत्या जाळ्यामध्ये अडकू शकते, आणि त्यामुळे मंजिरी तिचं बरोबर जाळं फेकते आणि त्यामध्ये माया अडकते सुद्धा.
कारण की प्रेक्षकांनो आपण पाहतो मंजिरी मायाला सांगत असते, माया मी तुला दिसणार नाही परंतु माझा आवाज तुला येत राहील आणि तू माझ्या आवाजाकडे व्यवस्थित लक्ष दे आणि कोणाला काही ऐकू येणार नाही, तुझं काही समजणार नाही याकडे सुद्धा लक्ष दे. मीराला तर बिलकुलच नाही, घरातल्या कुणालाच तुझ्यावर संशय येता कामा नये. पण जर तू माझं ऐकशील तर मग तू खूप मालामाल होशील आणि तुला खूप पैसा येईल. तुला माझ्या शक्ती हव्या होत्या ना, तर मी तुला माझ्या शक्ती देईल, परंतु तुला यासाठी माझं काम करावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी मायाला शक्ती तर देणार असते, परंतु आपण पाहतो की शक्ती दिल्यानंतर माया ही मंजिरीची सुटका करू शकते. त्यानंतर मायाचं काय होईल किंवा मंजिरी तिथून खरंच सुटू शकते का, की माया ही एक नवीन चेटकीण बनेल, या सगळ्याच गोष्टीवर प्रश्नचिन्ह आहेत. कारण की प्रेक्षकांनो, जी अवस्था आपण पाहतो मायाची होत असते, त्यानंतर माया ही एका चेटकिनीच्या स्वरूपामध्ये दिसून येणार आहे. मायाला फक्त शक्ती हव्या असतात, जी काही मंजिरी जादू करत असते ती हवी असते आणि मायाला या सगळ्याच गोष्टीची कोणतीच कल्पना नसते. परंतु मायाला भीती सुद्धा वाटत असते, कारण की मंजिरी मॅडमवर विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे. या अगोदर सुद्धा त्यांनी मला अनेक आश्वासनं दिली आहेत, परंतु पूर्ण तर कोणतीच केली नाहीत. परंतु मंजिरी ही मायाला समजावते की माया, तू विचार करत असशील की माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही, परंतु मी तुला स्पष्ट सांगतेय की मी इथे कैद आहे आणि त्यामुळे मला सोडवण्यासाठी तुला त्या शक्ती मिळतील, तुला त्या शक्तीचा फायदा होईल, परंतु इथून माझी सुद्धा सुटका होईल. माझी सुटका इथून होऊ शकत नाहीये. आता मात्र मायाला मंजिरीच्या बोलण्यावर विश्वास बसतो. म्हणजे मंजिरी मॅडमची सुटका करण्यासाठी मॅडम मला शक्ती देऊ शकतात आणि म्हणजे मला खरंच शक्ती मिळू शकतात आणि त्यांच्या जोरावर मी खूप पैसे कमवू शकते, असा विचार मात्र माया करते. माया म्हणते आता फक्त या मायाचे दिवस पलटणार, असा विचार मायाचा होत असतो. परंतु त्यानंतर मंजिरी पुन्हा मायाला सांगत असते की हे बघ माया, तुला तुझ्या शक्ती मिळतील, परंतु त्यानंतर तुला मला सोडवायचं आहे. मी इथे कैद आहे आणि मला कैद मीराने आणि तिच्या बापाने केलेला आहे. इथे पिंजऱ्यामध्ये मला कैद करून ठेवलंय, त्यामुळे मी इथून बाहेर पडू शकत नाही आणि कोणीही येऊन माझी इथे सुटका करू शकत नाही. त्यासाठी काही शक्ती असाव्या लागणार आहेत आणि त्या शक्ती तुला मिळण्यासाठी तू गेस्ट हाऊस मध्ये जी गुहा आहे त्या गुहेत जायचं आहे. आता मात्र मायाला कळत नाही की गेस्ट हाऊस मध्ये कसली गुहा, आणि त्याच गेस्ट हाऊस मध्ये मायाने अंबिकाला मारलेलं असतं. त्या गेस्ट हाऊस कडे जाण्याची हिंमतही मायाची नसते. आणि त्यानंतर आपण पाहतो की तेव्हा मंजिरी पुन्हा मायाला समजावते, हे बघ घाबरू नकोस, तुला तिथे काही होणार नाहीये, तुला मला वाचवायचे, मी तुला काहीच होऊ देणार नाही आणि त्यामुळे तू बिनधास्त त्या गेस्ट हाऊस मध्ये जा. तिथे एक गुहा तुला सापडेल, तिथे जाण्यासाठी तू माझ्याशी पुन्हा संपर्क कर, तू तिथे सहज एंट्री करू शकणार नाहीस. आणि त्यानंतर आपण पाहतो की मायाला हे सगळं समजावल्यानंतर मंजिरी पुन्हा सांगते, गेस्ट हाऊस मध्ये गेल्यानंतर तिथे ज्या गुहेमध्ये तुला काही गोष्टी चमकताना दिसतील तिथे तुला खोदायचं आहे. तिथे खोदल्यानंतर तिथे एक बॉडी तुला सापडेल, ती पूर्णपणे कुजलेली असेल, त्यातून फक्त हाडाचा सापळा हा तुला तिथून बाहेर काढायचा आहे. आणि त्यानंतर मात्र त्या सापळ्याच्या कवटीवर तुला हात ठेवून मी जे सांगेल ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुला त्या शक्ती मिळतील, असं आपण पाहतो की मंजिरी ही मायाला सगळा विधी तिचा सांगत असते. प्रेक्षकांनो, मंजिरीने खेळलेला हा खेळ मात्र मायाला अडचणीत टाकू शकतो, यामध्ये मायाचा जीवही जाऊ शकतो. परंतु माया ही जाणत असते की मंजिरीला मला बाहेर काढायचे, त्यामुळे मंजिरी मला काहीच होऊ देणार नाही. परंतु मंजिरीला सुद्धा कोणतीच कल्पना नाहीये की पुढे काय घडणार आहे. तिने फक्त एक मार्ग सांगितलेला असतो. ती म्हणते की मी हार मानणार नाही, इथून मला कसं बाहेर पडता येईल हेच मी पाहणार आहे आणि यासाठी मला काय करावं लागेल ते मी करेल. आणि त्यासाठी तिने मायाला बरोबर जाळ्यात ओढलेलं असतं. आता मात्र माया विचार करू लागते की त्या गुहेमध्ये जाणं आणि तिथे या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खरंच खूप विचित्र आहेत, परंतु तरी सुद्धा जर मला शक्ती मिळणार असतील तर मी हे करणारच, असा विचार करून माया त्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचते. खरं तर तिला अगोदर तिथे काहीच दिसत नाही. पुन्हा ती मंजिरीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. आपण पाहतो की मंजिरीचा आवाज हा तिथून जात असतो, कारण की मंजिरीचं रक्त हे तिथे सुद्धा पडलेलं असतं, त्यामुळे मंजिरीचा आवाज हा मायापर्यंत पोहोचत असतो. आणि त्यानंतर मंजिरी तिला सहजच आतमध्ये येण्यासाठी प्रवेश देते, कारण की आपण पाहतो की त्या गुहेमध्ये साधारण कुणीही जाऊ शकत नसतं. तिथे त्या गुहेमध्ये ती गुहा कुणालाही दिसू शकत नसते. जेव्हा दादासाहेब तिथे गेले होते ते शिवनाथच्या शक्तीमुळे तिथे गेले होते, कारण की शिवनाथने हे दादासाहेबांना सांगितलं होतं की दुसरी बायको घात करणार आहे आणि त्यानंतर जे दादासाहेबांवरचं वशीकरण होतं मंजिरीचं ते सुद्धा त्यांनी काढलं होतं. म्हणजे शिवनाथच्या या शक्तीमुळे दादासाहेबांना ती गुहा दिसू शकलेली असते
आणि इकडे आपण पाहतो की महागौरीचा आशीर्वाद मीरा, अथर्व तसेच अंबिकावर असल्यामुळे त्यांना सुद्धा ती गुहा दिसू लागते. आणि इकडे मात्र आपण पाहतो की मायाला मंजिरीची साथ आहे आणि त्यामुळे माया सुद्धा त्या गुहेमध्ये प्रवेश करू शकते. माया तिथे गेल्यानंतर तिला सगळंच खूप विचित्र वाटत असतं, तिला खूप भीतीही वाटत असते. परंतु मंजिरी मॅडमने सांगितले त्या मला खोटं बोलणार नाही, त्यांना मला सोडवायचे म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की मायाला काही गोष्टी तिथे चमकताना दिसून येतात. माया लगेचच तिथे खोदायला सुरुवात करते. बरंच खोदल्यानंतर तिथे तिला एक सापळा सापडतो. सापळा ती बाहेर काढते आणि मंजिरीने सांगितलेलं असतं की त्या हाडाच्या सापळ्याच्या कवटीवर तुला हात ठेवायचा आहे, त्या शक्ती तुला मिळतील. आता मात्र मायाला दिसतं की आता वेळ आलेली आहे. माया लगेचच त्या कवटीवर हात ठेवते आणि त्यानंतर मायाला मात्र एक मोठा धक्का दिल्यासारखं फील होत असतं. खूप वेदना होत असतात, परंतु प्रचंड शक्ती मायामध्ये निर्माण झाल्या आहेत असं तिला जाणवतही असतं. प्रेक्षकांनो, मंजिरीने खूप मोठा खेळ सुरू केलेला आहे, परंतु याची कल्पना शिवनाथला नाहीये. आणि इकडे शिवनाथ पाहतो की जेव्हा शिवनाथला मीराने त्या पंचधातूच्या गोष्टी दिलेल्या असतात त्यानंतर शिवनाथ विधीला सुरुवात करतो आणि तेव्हा शिवनाथ म्हणतो की हा विधी काही तासानंतर संपेल, परंतु त्यानंतर ज्या गोष्टी घडतील त्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी घडायला पाहिजेत असं सुद्धा शिवनाथ मीराला बोलून दाखवतो. त्यानंतर मात्र आपण पाहतो की तिथे अंबिका काहीतरी विचार करून शिवनाथकडे आलेली असते. शिवनाथने एक विधी सुरू तर केलेला असतो, परंतु त्या अगोदर अंबिका मात्र शिवनाथला म्हणते की बाबा मला असं वाटतंय की मी अथर्वला दिसायला पाहिजे. तेव्हा मात्र आपण पाहतो की शिवनाथ समजावून सांगतो की राधा नाही, ही वेळ ती नाहीये. जर तू जावई बापूंना दिसलीस तर त्यांना त्रास होईल आणि पुन्हा वेगळंच काहीतरी घडेल. त्यापेक्षा या गोष्टीचा तू का विचार करतेय? परंतु आपण पाहतो की त्यानंतर मात्र अंबिका सांगते की नाही बाबा, मला हे सगळं मीरा आणि अथर्वसाठीच करायचं आहे, कारण की मीराला मी वचन दिलं, तिनं माझ्याकडून वचन घेतलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाहीये आणि मला माझं वचन मोडता येणार नाही. मी वचन नाही मोडू शकत आणि मला हे वचन पूर्ण करावंच लागणार आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतेय की असं काही करता येणार नाही का की मी अथर्वला दिसेल. प्रेक्षकांनो, आता मात्र शिवनाथलाही समजतं की जे काही घडेल ते नियतीच्या आधारेच घडत असेल. ज्या गोष्टी घडत आहेत त्या नियतीच्याच मनात असतील. प्रेक्षकांनो, इकडे माया ह्या मंजिरीच्या गुहेत आहे आणि इकडे मंजिरी मात्र आता लक्ष ठेवून ही शिवनाथकडे असते. तिला दिसत असतं की शिवनाथ अंबिका समोरासमोर आहेत आणि यांचा काहीतरी खेळ सुरू आहे. आता मात्र मंजिरी विचार करत असते की यांचं काय सुरू असेल आणि जोपर्यंत माया हे सगळं करत नाही, माया मला इथून सोडवत नाही, तोपर्यंत शिवनाथने आता काहीही करायला नाही पाहिजे. शिवनाथ, आता तुला माझा मी खेळ दाखवते असं मात्र मंजिरी विचार करत असते. प्रेक्षकांनो, इकडे अंबिका शिवनाथ समोर बसलेली असते, कारण की शिवनाथने आता ठरवलंय जी काही घडेल ती महागौरीची इच्छाच असेल आणि त्यामुळे शिवनाथचा निर्णय हा झालेला असतो. आणि तेव्हा शिवनाथ काही विधी करतो आणि त्यामध्ये त्याच्या काही मंत्रामुळे मात्र अंबिका तिथून जाते. आपण पाहतो की शिवनाथचे मंत्र आणि त्यानंतर अंबिकाचं तिथून जाणं हे मात्र मंजिरीला खटकतं. मंजिरी म्हणते की अंबिका आता इथेच होती, आता कुठे गेली? या शिवनाथने काय केलं तिचं? कुठे गेली असेल अंबिका? आपण पाहतो की हा सगळा खेळ शिवनाथने सुरू केला की मंजिरीने, हे आपल्याला पुढील भागात नक्कीच समजेल. परंतु मंजिरी मात्र मायाचा वापर करून तिथून निसटण्याचा विचार करते. मंजिरीची सुटका त्या पिंजऱ्यातून होऊ शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि तसेच जे काही शिवनाथने विधी अंबिकावर केले त्यामुळे अंबिका अथर्व समोर येणार का? अथर्व समोर अंबिका आल्यानंतर पुढे काय घडणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.